खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातसोबतचे जे फोटो होते ते विविध नेत्यांसोबत, प्रामुख्यानं महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ज्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे त्या रुपाली चाकणकरांसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर तंत्रमंत्राचा आरोप करण्यात आलेला होता। आणि यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंच्या बोटाला जखम झाल्याचा फोटो पोस्ट करून त्यांच्यावरही गंभीर आरोप केले। खरातच्या नादी लागून तटकरेंनी कुठे रक्ताभिषेक केला असा सवाल विकास लवांडेंनी विचारला। तर लवांडे यांच्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंनी पलटवार केला। तेव्हा या खरात फाईल्सवरून सध्या आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। विविध नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता विविध तर्कवितर्क उपस्थित केले जातात आणि विविध प्रश्न आता राजकीय नेत्यांनाही विचारले जात आहेत। विकास लवांडे हे ज्या गावात राहतात तिथे त्याने कुत्र देखील विचारत नाही। 2 जुलै 2023 ला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतल्यानंतर सातत्याने कुठल्या खालच्या पातळीची टीका विकास लवांडेंनी केली हे आम्ही कार्यकर्ते विसरलेलो नाही। आज जे फोटो दाखवून ट्विट विकास लवांडेंनी केलंय हे अत्यंत नीच आणि खालच्या पातळीचं कृत्य आहे। प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना ही जखम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2024 एप्रिलच्या वेळेला ती झाली होती। पुरोगामी म्हणवता, शिवशाहू फुले आंबेडकरांचे नाव घेता, अजितदादांचे नाव घेता। अरे अजितदादा कधी कोणत्या कर्मकांडात अडकलेले नव्हते, कोणत्या बुवाबाबाच्या नादी लागलेले नव्हते, कुठले गंडेदोरे अजितदादाच्या हातात नव्हते। तुम्ही गंडेदोरे बांधता, बुवाबाबांच्या नादी लागता। अशोक खरातच्या फाईलमध्ये तुमची नावं दडली आहेत का? तुम्ही का अस्वस्थ झालाय? आनंद परांजपे, तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।